राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार, असा जर तुमचा देखील प्रश्न असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। गेले अनेक दिवस झालं नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज येणार, उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत असलं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून या ठिकाणी हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं। त्यानंतर नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना चालू झाल्यानंतर देखील आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल असं सांगण्यामध्ये येत होतं। आता डिसेंबर महिना देखील संपलेला असून जानेवारी महिना सुरू झाला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोबतच या ठिकाणी आता हप्ता जमा होण्यास उशीर होत असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आमच्या खात्यावरती एकत्र जमा होणार का, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये देखील या ठिकाणी की देण्याची दाट शक्यता देखील सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। पण खरंच का आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र जमा होणार का फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार? जर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता जमा होणार असेल तर मग नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, असे अनेक प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून आता उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे किती 2 हप्ते एकत्र मिळणार का, सोबतच राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पीक विम्यासंदर्भातील आणि नुकसान भरपाई बद्दलची देखील एक छोटीशी बातमी समोर आली आहे। आणि तसेच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर याकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। आता प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, त्यानंतर नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आणि सोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना देखील आता समोर आली आहे। आणि याबद्दलची ए टू झेड माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तर बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि या ठिकाणी रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत असून राज्यातील आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये आली आहे। आणि तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असेल। आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः आतापर्यंत 92% पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष हे पीक विम्याकडे लागले आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागले आहे। आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला। साधारणतः 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यामध्ये आला।
त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने कोट्यावधी रुपयांची तरतूद केली होती आणि त्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे. म्हणजेच की या ठिकाणी आतापर्यंतचा जर या ठिकाणी विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील या ठिकाणी जमा झाली आहे. आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. आणि नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर पीक विमा देखील कधी मिळणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम नेमकी कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की 2 कामे करणे अनिवार्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती शासकीय योजनांचे पैसे जमा केले जाणार. म्हणजेच की या ठिकाणी जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता या ठिकाणी सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहेत. आता सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितले ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघूयात. आणि ही जर 2 कामे तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. आता या ठिकाणी थोडक्यामध्ये जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांसाठी आवश्यक 2 महत्त्वाची कामे पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारने 2 महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे. आता कोणती 2 कामे करायची तर बघा, यामधील जे पहिलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करणे. शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया CSC केंद्रावरती जाऊन त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पैसे खात्यावरती जमा होणार नाहीत. म्हणजेच या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी, नुकसान भरपाईच्या लाभासाठी, रब्बी अनुदानाच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. आणि ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी CSC सेंटरवरती CSC केंद्रावरती जाऊन त्वरित या ठिकाणी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. आणि जे शेतकरी ई-केवायसी करणार नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं तर या ठिकाणी सरकारने ई-केवायसी करायला सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. त्यानंतर आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणजेच की तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागणार तर बघा, पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला ई-केवायसी करावे लागणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि या ठिकाणी मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली असतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करा. अशा पद्धतीने ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा,
हे सर्व पैसे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। एका मोठ्या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारने हप्ता वितरणासाठी बटन दाबले की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असतात, त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता सरकारने या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये नाही तर लवकरच 15,000 रुपये देखील या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। यामध्ये आता पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 8,000 रुपये अशा पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे। आता राज्य सरकारने निवडणुकापूर्वी या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये वाढ करण्यामध्ये येईल आणि त्या अनुषंगाने आता लवकरच नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असून आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 8,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये अशा पद्धतीने दरवर्षी शेतकऱ्यांना 15,000 रुपये देखील आता लवकरच मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। सोबतच या ठिकाणी आता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो या ठिकाणी म्हणजेच की वाटप करायला सरकारला उशीर झाला असल्यामुळे आता 2 हप्त्यांचे मिळून 4,000 रुपये मिळणार का? म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला उशीर झाला, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि या ठिकाणी 9वा हप्ता एकत्र मिळणार का अशी देखील चर्चा सुरू झाली असली तरी सध्या तरी सरकारने या संदर्भातील अधिकृत कोणतीच घोषणा केली नाही आणि सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार तर बघा, राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाणार आहे। निवडणुकाच्या आचारसंहितेमुळे या ठिकाणी म्हणजेच की निवडणुकाच्या आचारसंहितेमुळे हप्ता वाटप करायला उशीर झाला होता असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करायला उशीर झाला असला तरी आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर साधारणतः 8 जानेवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता राज्य सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करावे। ही 2 कामे तात्काळ करून घ्या जेणेकरून लगेच तुमच्या देखील खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होईल। समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः 8 जानेवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। आता शेतकऱ्यांना किती हप्ता मिळणार तर बघा, या ठिकाणी फक्त एकच हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा। फक्त 8वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून 8वा आणि 9वा हप्ता हा एकत्र देण्यामध्ये यावा, परंतु सध्याची माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता नेमका 8वा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना समजले असेल। त्याचबरोबर आता या ठिकाणी पीक विम्या संदर्भातील देखील एक छोटीशी बातमी समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता 20 जानेवारी नंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर आता लवकरच तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल। राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती
17,500 रुपयांचा पीक विमा देखील आता लवकरच जमा होणार आहे. साधारणतः 20 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो. राज्य सरकारने या ठिकाणी 3 मोठ्या घोषणा केल्या होत्या, म्हणजेच की नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यामध्ये येईल अशी घोषणा सरकारने केली होती. आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तसंच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वाटप केला जात असतो. आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर नमो शेतकरी योजना बंद होणार असल्याच्या अफवांवरती देखील विश्वास ठेवू नका. आता बघा, बऱ्याच अशा देखील बातम्या समोर येत आहेत की नमो शेतकरी योजना बंद झाली, परंतु नमो शेतकरी योजना ही योजना बंद झालेली नाही. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.